आई मला नाही वाटत रमा असं काही करू शकते. मलाही असंच वाटलं होतं, पण तेजू ह्याच गोष्टी हेच अनुभव आपल्याला बरंच काही शिकवून जातात. आता ह्याच्यावर अजून चर्चा नकोय. चल झोपायला. बाईसाहेब 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 रमा अजून वाड्यावरच आहे का जी? म्हणजे तुम्हाला अजून काहीच कळलेलं दिसत नाहीये तर? नाही म्हणजे काय झालं काय? आमच्याकडून खूप मोठी चूक झाली सरला, की आम्ही रमावर विश्वास ठेवला. म्हणजे काय काय केलं रमानं? चोरी केली आहे तिने. काय? हो, आणि म्हणून आम्ही तिला कामावरून काढून टाकले. बाईसाहेब इतकी दिवस तुम्ही तिला ओळखता, प्रामाणिक काय होती, अशी चोरी बिरी नाही करणार. खरंच हो बाईसाहेब. सरला तिथे मंजू होती, तेजू होती, हरी होता, मी स्वतः होते, आणि ते ब्रेसलेट तिच्या पिशवीतून खाली पडलं. याचा अर्थ काय होतो? तिने चोरी केलीये. आणि अशा गोष्टी वाड्यावर घडल्या की काय होतं माहिती आहे ना तुला? निघा आता. नाही पण बाईसाहेब आपण उद्या बोलू. निघा तुम्ही आता. बाईसाहेब रमाला कुठे शोधायचे आता? सरला आपण शोधू तिला, तू नको काळजी करूस. चल. म्याच का याचं उत्तर आज मला हवंच आहे. अगं समजा सावरून हळूहळू मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असताना का ग डाव उधळलास तू? आता मला अजिबात सांगू नकोस की हे समजा तू माझ्या भल्यासाठी केलंस म्हणून. काहीच भलं नाहीये यात, काहीच भलं होणार नाहीये. यापुढे माझ्याकडे फक्त आणि फक्त चोर म्हणून बघितलं जाणार आहे, आणि माझं काम बी सुटेल. मग मी चिंगीला कसं शिकवू? आणि काम नाही तर मामा मामींना मदत कशी करू ग? माझ्या चिंगी समोर सगळे लोक मला चोरटी म्हणतील, आणि हे ऐकून आणि माझ्या कुशीत चिरून रडण्यापलीकडे तिच्या हातात काहीच नाही उरणार ग. मग कसं समजू आता तिला? या गोष्टीवर जसा समजांचा विश्वास बसला तसा चिंगीचा बी बसला तर मी काय करू? आता सरला मावशी आणि काका दिसले, आपल्याकडे आले होते का? हो. का एवढ्या रात्री काय काम होतं? अरे एक इश्यू झालाय. काय? मी ते नवीन ब्रेसलेट घेतलेलं ना, मी ते रमाला दाखवायला गेलेले. शक्यच नाही, त्या असं करू शकत नाही. मला सुद्धा तसंच वाटतंय दादा. तेजू, हे सगळं कोणी केलं असेल ते आपण नंतर बघू, पण आता सध्या ते अजून घरी पोचल्या नाही, तर मग कुठे गेले असतील ते बघणं खूप गरजेचं आहे. हो. हे बघ, तू एक काम कर, मी आलो हे आईला सांगू नकोस, ओके? रामा कुठे गेले असतील ते मी बघून येतो. ठीक. आलोच. विरोबा, हा, मला तर काळजी वाटायला लागली. सरला नको ना काळजी करू, सापडेल ते. काळजी करू नको असं म्हणून चालतंय होय? पुरीची जाते, कुणी काही केलं हे जीवाचं काही बरं वाईट केलं नसतं म्हणजे मिळवले. हे बोलता चालता विचार करतेस तू, काही होणार नाही. अगं रमा आहे ती काही सुमे काय करणार नाही बघ ते.
तसं नाही, पण चोरीचा आळ जिव्हारी लागलाय पोरीच्या. अगं हो, तरी पण ती काय भलतं सलतं करणार नाही. तिला चिंगीची आणि आपली काळजी आहे बघ. मला एक कळत नाही, देव फक्त गरिबांचीच परीक्षा का सारखी बघत असतो. अगं बाई, नको ना एवढा विचार करूस, नको करूस. तू आजारी पडलीस तर शोधायचं कोणी तिला? चल इकडं शोधू, चल चल पटापट. त्या नक्कीच इथे आल्या असतील. रमा, रमा, छोटे मालक, अहो मी सकाळी कामच करत होते आणि मग तिथे ताईसाहेब आल्या होत्या आणि खरंच मी एकदाच हातात घेतला होता तो दागिना. हो तुम्ही आधी शांत व्हा. तुम्ही उगाच. अहो उगाच नाही हो छोटे मालक, माझ्या पिशवीत तो दागिना निघाला आणि समजांना विश्वासच बसला की मी आज चोरलाय म्हणून. पण असं खरंच नाहीये, खरंच सांगते मी. हो माहितीये मला. नाही तरी बी मी सांगते, मंदिरातल्या देवाची शपथ घेऊन सांगते, मी नाही चोरलाय होता दागिना. हो माहितीये मला, तुम्ही असं करूच शकत नाही. माझा विश्वास आहे तुमच्यावर, त्यामुळे तुम्ही आधी शांत व्हा. त्यामुळे हे शपथ वगैरे घ्यायची काहीच गरज नाही. तुमचा विश्वास आहे हो, पण बाकी समजांना वाटतं की मी आज चोरी केली म्हणून. आणि बाई साहेबांना तर तुम्ही प्लीज रडू नका, आधी शांत व्हा बघू की या आरोपातून तुमची निर्दोष मुक्तता करेल. त्यामुळे तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. सरला तू बस इथं. पाणी आणू का तुला? नाही नको, बसा. तुझा रामावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त आहे. अगं मग कशाला काळजी करते? हा, आता आपणच असे हातपाय गाळले तर त्या रामाकडे कोण बघणार सांग मला? त्या नाकावड्या चिंगीकडे कोण बघणार? तू धीर धर बघू आधी. हो, धीर धरण्याचा प्रयत्न करतेच आहे मी. पण बाईसाहेब जे काही बोलत ना ते सारखं आठवतं मला. आणि रामाने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं नसतं. अगं हो, कशाला काळजी करते? ती काय खचून जाण्यापैकी नाही आहे. तिला ना सगळं समजतं, समजूतदार आहे ती, परिस्थितीचं भान आहे, आपल्यावर जबाबदारी काय काय आहे ते सगळं माहित आहे तिला. ते नाही काय करणार असं काय, येईल ती परत. घरामध्ये चिंगी आहे, सगळे प्रश्न विचारत रे, प्रश्नाचा ढिगच उभा करेल आपल्या समोर. आधीच रडून अर्धा जीव करून घेतला असेल स्वतःचा. बेन आई बापाचे पोरे, माझं धाडसच होत नाही आज जायचं. सरला कशाला एवढा विचार करते? ती काही करणार नाही बघ, येईल ती परत. तुम्ही एकदा पुन्हा जाऊन शोधून येता करा मला. बरं बाबा, शोधतो. तू जरा चिंगीकडे लक्ष दे. हा, आलोच. तुमचं घर आलंय. मला माहितीये तुम्ही काय विचार करत असाल ते, पण प्लीज तुम्ही काळजी करू नका. सगळं नीट होईल. आणि एक महत्वाची गोष्ट सांगू तुम्हाला. मला माहितीये की तुम्ही तसं काही केलेलं नाही. खूपच उशीर झालाय, तुम्ही जा घरी. मामा मामी वाट बघत असतील. आणि आपण ह्या विषयावर उद्या बोलू, मार्ग काढू. वाटल्यास सुद्धा मंदिरात भेटू. बाय.
गुड नाईट. रमा, काय ग, कुठे गेली होतीस? काही खाल्लंयस का? चल, आधी 2 घास खाऊन घे, मग झोप. मला नाही जेवायचं. असं नाही करायचं, थोडस खाऊन घे. चल. ये ना. दादा, तू काल रात्री कधी आलास? रात्री उशीर आलो. रमा सापडली? हो, त्यांना त्यांच्या घरी सोडलं आणि मग मी आलो. थँक गॉड. तू झोपली होतीस म्हणून तुला उठवलं नाही. आई विचारत होती की तू किती वाजता आलास म्हणून. मग मी सांगितलं की मला माहिती नाही. तेजू, हा? काल ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या एकदम शांतपणे आठवून एक एक करून मला सांग. जशा घडल्या त्या क्रमात. आठवेल? रमा, वाईट झालं तसं आहे ना. सरला फार वाईट झालंय बघ. खरं आहे, पण माझं काम गेलं याचं वाईट नाही वाटत आहे मला. माझ्यावर चोरीचा आरोप करून मला कामावरून काढून टाकलं ना, त्याचाच त्रास होतोय मला. पण मामी, मी कधी बी त्यांच्याकडे गोडधोड करताना मला बी जर असं मिळावं याचा कधीच विचार केला नाही ना. कधी स्वयंपाक करत असताना साखर तोंडात टाकली बघ. रमा, अगं पण ह्या सगळ्या गोष्टी तू आम्हाला का सांगतेस? अगं रमा, तू चोरी करशील असं आम्ही स्वप्नात देखील बघू शकत नाही. कशाला समजावून सांगतेस आम्हाला? हेच लिहिलंय आपल्या नशिबात. आपण काम करतो ना यांच्याकडे, मग यांचे सगळे हट्ट पण आपणच पूर्ण करायचे. ह्यांचे जोडे पण आपण चाटायचे आणि वरने यांच्या हंटरचे फटके पण खायचे. असा एक अलिखित नियम आहे यांच्याकडे. ही सगळी मोठी लोक गरीबाच्या जीवावर मोठी होतात आणि त्यांच्या जीवावर उड्या मारतात. पण खरे चोर ना ही श्रीमंत लोकच आहेत. उगाच नाही यांचे बंगल्यान गाड्या होत. हळूहळू थोडं थोडं करून सगळीकडून लुटायचं आणि साठवत जायचं आणि एक दिवस ह्या सगळ्याचं खापर फोडायचं गरीबावर. नाही, मला तर वाटतं ही श्रीमंत लोक गरीबांना जवळ ठेवतात ना, ते हे खापर फोडण्यासाठी, नाहीतर हे असे आरोप करण्यासाठी. त्या अंकुश भाऊ तसे
तुमच्या त्या बाईसाहेब तशा आणि ते प्रतापदादा पण तसेच. आणि आता ना अति झाले. मी स्वतः जाऊन जाब विचारणार आहे या लोकांना. पिंट्या दादा, अरे तुझं प्रेम आणि तळमळ कळते मला. पर हे जेव्हा झालं ना तेव्हा तिथे छोटे मालक नव्हते बघ, आणि त्यांना यातलं काय बी माहित नाहीये. त्यांना माहीत असो नसो, पण घडलं सगळं तर त्यांच्याच घरात ना. आणि ते काय त्या बाईसाहेबांच्या विरोधात बोलणार आहे? आणि ते काही करो न करो आपण काय हातावर हात ठेवून गप्प बसायचं? अजिबात नाही. हे बघ पिंट्या, तू नको डोक्यात राग घालून घेऊ. असं पण मी भाड्यावर जाणार आहे ना कामाला, बाईसाहेबांशी बोलतेच या विषयावर. रमा, हा असेल तर तू पण चल माझ्याबरोबर, आपण दोघी मिळून बोलूया. हा मामी, अगं मला बाईसाहेबांशी बोलायचंच आहे. मी भेटीन त्यांना, पर आता नाही. मी बोलायची ही वेळ नाहीये. आणि तू बी स्वतःहून काही विषय काढू नकोस बघ. त्या काय म्हणतात त्याचा अंदाज घे आधी आणि मगच बोल. रमाना असं काही केलं असेल मला नाही वाटत. हरिभाऊ, मला ना वेगळाच संशय येतोय बघा. संशय? कसला संशय? कोणीतरी हे मुद्दाम केलंय. मुद्दाम? अगं मुद्दाम कशाला कोण करल सांग ना. अगं एवढा वेळ तरी आहे का कोणाकडे? आणि एवढा महागा मोलाचा दागिना तो तिच्या पिशवीत कोण कशाला टाकल सांग ना. सवताच घेऊन पळून नका जाईल तो, हा सांग ना. आणि ज्याला हे समज करायचं होतं त्यानं समद्यासमोरच ती पिशवी दावली नसती का? हा ते बरोबर आहे. हा पण नाही, मला नाही वाटत असं. अगं तेच तर म्हणतोय म्या. अगं ते म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. अगं त्या सुमेचं लगीन झालं ना तेव्हा त्यांना तंगी सुरू झाली असणार, म्हणून हे रमानं केलं असं. पर ती कशाला असं करी? करायचंच असतं तर सरला मावशीनं केलं असतं ना. हाय का? अगं त्या दोघी काही वेगळ्या आहेत का सांग मला? त्या दोघी वेगळ्या आहेत का? नाही. आणि ती रमा म्हणतच होती ना, पैशांची चणचण सुरू आहे म्हणून, रोजंदारीची रोजच्या खर्चाची मारामार सुरू आहे म्हणून. वय ती म्हणत तर होती. मग पर तुम्हाला कसं माहित? ते तर आम्हीच दोघी बोलत होतो. ते काय ते म्हणजे काय? नाही म्हणजे आपलं ते हे तुम्ही काम करत असताना इथं कान ठेवून जाता का? अगं नाही तसं नाही, म्हणजे मी जात होतो ना तेव्हा कानावर पडलं म्हणून म्या म्हणलं तू आपलं काय बी विचार करतेस, मला बरीच कामं आहेत. यादी घेतली सामानाची? होय बाईसाहेब, तेवढं पैसे देता का? देते. बाईसाहेब, काय प्रामाणिक आहे रमा, असं नाही काय करणार असं सगळ्यांनाच वाटत होतं, पण जे काही घडलंय ते तिने स्वतः केलंय. तसं नाही जे, पण ते ब्रेसलेट तिच्या पिशवीत सापडलंय. सरला जग तूही पाहिलेस आणि तुला माहितीये एखाद्या गोष्टीची गरज माणसाला काहीही करायला लावू शकते, अगदी काहीही. नाही बाईसाहेब, असं नाही. हे बघ, ती ज्या वयात आहे ना त्या वयात उथळपणा असतोच. मी त्याला ओळखते जे, असं नाही करणार ती. मी शपथ घेऊन सांगते. तुम्ही विरोबाच्या देवळात चालता का? मी पण शपथ घेते, तिला पण शपथ घ्यायला लावते. मला कुठे यायचं नाहीये वेळ घालवायला. नाही पण ते बाईसाहेब, ती तुझी भाची आहे म्हणून पोलिसांना बोलवलं नाही मी, नाही तर नाही जे, असं नका करू जे. दया करा गरीबावर, थोडं समजून घ्या ना तिला. हे बघ, समजून घेतेय ना म्हणूनच तुझ्याशी बोलतेय आणि म्हणूनच तुला कामावर पण ठेवलंय. का तुला पण सुट्टी हवी आहे कायमची?
नाही नाही जी. बाईसाहेब तेवढं पैसे देता ना व? देते. चिंगे चल चहा घे. भाई एवढं झालं की घेते हा. हॅलो फ्रेंड, आत येऊ? चिंगे कोण आलं ग? छोटे मालक तुम्ही इथे? हो, तुम्हाला भेटायला आलोय.